सालाबादप्रमाणे याही वर्षी श्रीदेव मार्लेश्वराचा विवाह चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी गिरिजादेवी सोबत मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर मंगळवारी दिनांक 14 जानेवारी 2025 रोजी मोठ्या थाटामाटात संपन्न होईल। या लग्नासाठी नवरी गिरिजादेवी साखरपा येथील मंदिरातून आज मोठ्या उत्साहाने मार्लेश्वरला रवाना झाली। नवरी गिरिजादेवी नटून थटून सजून धजून आज सायंकाळी मार्लेश्वरला निघाली तेव्हा सर्व ग्रामस्थांनी तिची सागर संगीत पाठवणी केली। साखरपा ते मार्लेश्वर हा देवीचा मार्ग जंगलातून दऱ्याखोऱ्यातून जातो। रात्रभर एका दिवटीच्या प्रकाशात हा खडतर मार्ग पूर्ण करून नवरी गिरिजादेवी संक्रांतीच्या दिवशी सकाळी मार्लेश्वरला जाईल व नवरदेव श्रीदेव मार्लेश्वरासोबत तिचा विवाह संपन्न होईल तेव्हा हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित असतील व हा देवदुर्लभ विवाह सोहळा याची देही याची डोळा पाहतील। सगळ्यांचा संभाळ कर जशी जाते तशी मार्लेश्वरची यात्रा आणि मार्लेश्वरचा विवाह सोहळा संपन्न होणार आहे। उद्या सकाळी 1:30च्या दरम्यान विवाह सोहळा त्या ठिकाणी होईल। त्या ठिकाणी त्याची पत्नी गिरिजादेवी यांचा या ठिकाणी ह्या देवळात मंदिरात अतिशय उत्साह कार्यक्रम चालू आहे।
हळद लावणे, हारणा भरणे, आंघोळ घालणे जसे आपले विधी असतात त्याचप्रमाणे देवादेवींचे पण असतात. आणि त्याप्रमाणे आमच्या साखरपा पंचमीच्या महिला भगिनी या ठिकाणी सर्व मानकरी, ताशेवाले, या ठिकाणी जाणारे पालखीवाले आणि आमचे सगळे मानकरी म्हणजे आम्ही आपदागिरी नेणारे नाभिक समाज असेल, मशाल नेणारे आमचे संत शिरोमणी मंडळाचे सगळे मंडळी आहेत. ते प्रत्येक जो मान आहे प्रत्येकाचा मान ते सांभाळत असतात. गेली अनेक वर्ष हे विवाह सोहळ्याचा कार्यक्रम चालू असतो आणि ते सगळ्या आमच्या व्यापारी मंडळाचे सर्वांचे सहकारी असतात. त्या सर्वांच्या आशीर्वादाने गेली सतत अनेक वर्ष ह्या विवाह सोहळ्याचा आनंद साखरपा पंचमी लुटत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं साखरपा पंचमी सगळे मानकरी आपल्या पद्धतीने सहकार्य करतात. म्हणून ह्या विवाह सोहळ्याचा अजून तारीख चाललेला विवाह सोहळा या ठिकाणी उद्या संपन्न त्या ठिकाणी होणार. महादेश्वर गिरजा विवाह हा अनंत काळापासून चालत आलेला हा सोहळा आहे. या सोहळ्याला महादेश्वरप्रमाणे गिरजादेवीला सुद्धा महत्त्व आहे. गिरजादेवी कड्याकपाऱ्यातून सजवलेल्या फुलांनी सजवलेल्या पालखीतून सर्व शेटे मानकरी, पोद्दार, कदम, पाटेकर सर्व इतर 360 मानकरी ही पालखीबरोबर असतातच. आणि हा विवाह सोहळा पाहण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक आलेले असतात. हा जेवढा सोहळा अति उत्साही होतो की त्याचा गवगवा महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण देशात होतो अशी आख्यायिका आहे. आणि गिरजादेवी सर्व भक्तांच्या पाठीशी उभी राहून भक्तांच्या मनोकामना आणि संकटकाळी भक्ताच्या मदतीला धावणारी गिरजादेवी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.